नमस्कार मित्रांनो, मी अमोल जाधव स्वागत आहे तुमचे CSC मराठी या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, खूप दिवसांपासून जे पालक RT प्रवेशाच्या प्रतीक्षेमध्ये होते त्यांच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे। RT प्रवेशासाठीची निवड यादी जी आहे ते आज प्रसिद्ध केली जाणार आहे। कधीपर्यंत प्रसिद्ध केली जाणार आहे सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहूया। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला देखील सबस्क्राइब करून ठेवा। नंतर जेव्हा यादी जी लागेल तर यादी लागल्यानंतर यादी कशी ऑनलाइन पाहायची ह्याचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवरती प्रसिद्ध केला जाईल। तुम्ही इथे पाहू शकता, लोकसत्ता प्रतिनिधी या पेपरमध्ये ही जाहिरात जी आहे ती पब्लिश करण्यात आलेली आहे। इथे तुम्ही पाहू शकता, शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत RT 25% राखीव जागांवरील प्रवेशाची ठप्प असलेली प्रक्रिया उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे पुन्हा सुरू होत आहे। त्यानुसार प्रवेशासाठीची निवड यादी, प्रतीक्षा यादी ही प्रतीक्षा यादी म्हणजेच तुमची वेटिंग लिस्ट जी आहे ती 20 जुलै रोजी जाहीर होणार आहे। पालकांना प्रवेशासाठीचे लघु संदेश सोमवारपासून पाठवले जाणार आहेत। तर जे काही लॉटरीमध्ये पात्र विद्यार्थी आहेत ज्यांचा नंबर लागलेला आहे त्यांना सोमवारपासून SMS जे आहे ते पालकांच्या मोबाईलवरती पाठवले जाणार आहेत। त्यानुसार तुम्हाला कळणार आहे की तुमच्या मुलाचे किंवा मुलीचे लॉटरीमध्ये नंबर लागलेला आहे की नाही। त्यानंतर तुम्हाला ऑनलाइन देखील वेबसाईटवरती जाऊन चेक करता येणार आहे। ऑनलाइन कसं चेक करायचं याचा व्हिडिओ थोड्याच दिवसामध्ये आपल्या चॅनलवरती पब्लिश केला जाईल। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब आणि नोटिफिकेशन बेल ऑन करून ठेवा। त्यानंतर वंचित घटक, सामाजिक आणि आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना RT अंतर्गत 25% राखीव जागांवर खाजगी शाळांमध्ये प्रवेश दिला जातो। यंदा शिक्षण विभागाने RT प्रवेशाच्या नियमांमध्ये बदल केल्यामुळे गोंधळ निर्माण झाला, परंतु परिणामी न्यायालयात याचिका दाखल होऊन प्रवेश प्रक्रिया ठप्प झाली होती। त्यामुळे पालक आणि विद्यार्थी RTच्या प्रवेश प्रक्रियेकडे डोळे लावून बसले होते। मात्र शिक्षण विभागाने RT प्रवेशात केलेले बदल घटनाबाह्य असल्याचा निकाल न्यायालयाने दिला आहे। त्यामुळे आता खाजगी शाळांमधील 25% राखीव जागांवरील प्रवेशाचा मार्ग जो आहे तो मोकळा झालेला आहे। यंदा राज्यातील 9,208 शाळांमध्ये 1,08,216 जागांसाठी उपलब्ध आहेत। त्यासाठी 2,43,104 विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत। मूल्यांचा विजय झालेला आहे असे जावडेकर म्हणाले आहेत। RT प्रवेश प्रक्रियेत राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने केलेले बदल घटनाबाह्य असल्याचा निकाल माननीय उच्च न्यायालयाने दिला। या निर्णयाचे स्वागत करत याचिकाकर्ते अखिल भारतीय समाजवादी अध्यापक सभेचे कार्याध्यक्ष प्राध्यापक शरद जावडेकर यांनी सामाजिक न्यायाच्या मूल्यांचा विजय झाल्याची भावना व्यक्त केली आहे। न्यायालयाने RT बाबत अंतिम निकाल देत शिक्षण विभागाने केलेला बदल घटनाबाह्य ठरवत त्यामुळे RT अंतर्गत 25% राखीव जागांवर प्रवेशाचा मार्ग जो आहे तो आता मोकळा करण्यात आलेला आहे। जे विद्यार्थी व जे पालक RTच्या प्रतीक्षेमध्ये होते की याचा निकाल केव्हा लागणार आहे, तर मित्रांनो याची निवड यादी जी आहे ती आज प्रसिद्ध केली जाणार आहे व तुम्हाला याचे SMS जे आहेत ते दिनांक सोमवार म्हणजेच सोमवारपासून तुम्हाला SMS येणे हे प्राप्त होतील व 20 जुलैला तुमची जी वेटिंग लिस्टची यादी आहे ती इथे प्रसिद्ध केली जाणार आहे। धन्यवाद मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।